नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर पदवीधर शिक्षकास पहिला पगार किती मिळेल, त्याचं बेसिक किती असेल, त्याचं पगाराचं विश्लेषण कसं असेल, एकूण इन हँड सॅलरी किती येईल आणि एनपीएचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल, एकंदरीत ग्रॉस पेमेंट किती मिळेल, तर या गोष्टींचा सविस्तर आपण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये बघून पदवीधर शिक्षकास पहिला पगार किती मिळेल ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे आणि या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर पदवीधर शिक्षकास किती पगार मिळेल हे तुम्हाला 100% माहिती होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ अतिशय माहितीपूर्वक होणार आहे, त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा, पुढे स्किप करू नका। व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हीच माहिती आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचावी त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जे आपल्या चॅनलवर नवीन व्ह्यूअर्स येतात त्यांनी फक्त व्हिडिओ बघून लाईक करून पुढे न जाता चॅनल सबस्क्राईब जरूर करा, कारण की अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नेहमी देत असतो। शालेय शिक्षण, शाळेशी संबंधित माहिती, वेतनासंबंधित माहिती, वेतन श्रेणीचे प्रश्न, अशी बरीचशी शाळेसंबंधी रोज येणारे जे शासन निर्णय आहेत ते, तर अशी बरीचशी माहिती आपण आपल्या चॅनलवर डेली शेअर करत असतो। तर त्यासाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। पदवीधर शिक्षकास पहिला पगार किती मिळेल, तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी तर पदवीधर शिक्षक म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या वर्गावर पदवीधर शिक्षक हा अपॉइंटेड असतो ते आपण बघूया। तर पदवीधर शिक्षक हे पद जर तुम्ही बघितलं, आता नवीन RTEच्या नियमांनुसार इयत्ता 6वी पासून तर इयत्ता 10वी पर्यंत जे शिक्षक अपॉइंट होतात ते सर्व पदवीधर शिक्षक असतात। त्यात आपल्याला 2 स्लॅब पाहायला मिळतात, एक म्हणजे 6 ते 8चा एक स्लॅब आणि दुसरा म्हणजे 9वी 10वीचा एक स्लॅब। तर अशा 2 स्लॅब्समध्ये आपल्याला पदवीधर शिक्षक पाहायला मिळतात। 6 ते 8चा जो टप्पा असतो तो उच्च प्राथमिक आता RTEच्या नियमानुसार आहे आणि 9वी 10वीचा जो टप्पा असतो तो माध्यमिक असतो। सुरुवातीला आपण जेव्हा बघायचो तेव्हा 5वी ते 10वी ही माध्यमिक असायची आधीच्या नियमांनुसार आणि 1ली ते 4थी ही प्रायमरी असायची म्हणजे प्राथमिक। परंतु आता RTEच्या नवीन नियमानुसार 6वी ते 8वीवर पदवीधर शिक्षक आणि 9वी आणि 10वीवर पदवीधर शिक्षक। आता या पदवीधर शिक्षकास S14 या वेतन श्रेणीप्रमाणे पहिला पगार किती मिळेल, सर्वात आधी बघूया की या पदासाठी वेतन श्रेणी कोणती असते। तर या पदासाठी वेतन श्रेणी जर आपण बघितली तर हिचं बेसिक जे आहे ते 38,600 पासून चालू होतं। तर 38,600 हे त्याचं पहिलं बेसिक असतं, तर त्याचं शेवटचं बेसिक असतं 1,22,800। तर 38,600 ते 1,22,800 हे त्याचं बेसिक जे आहे ते S14 वेतन श्रेणीसाठी असतं। मग आता या बेसिकचा उपयोग कसा होतो पगारात, तर बेसिक जे असतं ते बेसिक 38,600 आपलं पहिलं बेसिक, जसं आपला शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होतो आणि आपण स्थायित्व मिळवतो तर पहिला पगार आपल्याला या बेसिक प्रमाणे सुरू होतो। त्यामध्ये मग आता सध्या जर बघितलं तर आपल्याला DA मिळतो, तर DA आता 60% इतका DA आता झालेला आहे। शिक्षकांना जे स्थायी तत्वावर काम करतात त्यांना आता 60% DA हा मिळत आहे। तर 60% DA हा मिळत आहे, तर 60% DA नुसार जर आपण 38,600चं 60% जर आपण अमाऊंट कॅल्क्युलेशन केलं तर ते होतं 23,160 एवढा DA त्यामध्ये ॲड होतो। बेसिकची जी रक्कम असते 38,600 त्याच्यामध्ये 23,160 हे महागाई भत्त्याची अमाऊंट त्यामध्ये ॲड होते। त्यानंतर HRA मिळतो 10%, याच्यात पण HRA 10% ग्रामीणमध्ये असतो। आपण आज ग्रामीणमध्ये काम करणाऱ्या पदवीधर शिक्षकाचा म्हणजे ग्रामीण भागात काम करणाऱ्या पदवीधर शिक्षकाच्या HRA प्रमाणे आजचा पगार बघत आहोत, तर तो 10% असतो। शहरीमध्ये जर गेलं तर हा HRA 20% मिळतो। त्यानुसारही आपण पुढील व्हिडिओत तो आपण पदवीधर शिक्षकाचा पगार बघूया। तर आपण 10% प्रमाणे बघणार आहोत, तर तो 38,600चे 10% म्हणजे 3,860 आणि TA जो असतो तो फिक्स असतो 1,350। असा एकूण आपल्याला पदवीधर शिक्षकाचा टोटल मिळून पगार आपल्याला पाहायला मिळतो 66,970 इतका पहिला पगार मिळतो। आता या 66,970 या पगारातनं सध्या कार्यरत असलेली NPS जी पेन्शन योजना सुरू आहे, न्यू पेन्शन स्कीम,
त्यानुसार आपल्या या पगारातून म्हणजेच पूर्ण पगारातून नाही तर महागाई भत्ता आणि बेसिक या दोघांचे जे टोटल होते या टोटलच्या 10% इतकी रक्कम आपल्याला आपल्या पगारातनं NPS मध्ये जमा करावी लागते, म्हणजे ती आपली कपात होते 6,176 रुपये आणि प्रोफेशनल टॅक्स आपला कापला जातो 200 रुपये. अशी एकंदरीत आपली पगारातली जी कपात असते ती 6,376 रुपये होते. आणि आपल्याला जसं आपल्या पगारातनं 10% हे NPS कट होते त्याच पद्धतीने त्यात शासनही 14% NPS आपल्याला त्याच क्रायटेरियानुसार बेसिक आणि महागाई भत्ताची जी टोटल होते त्याच्या 14% म्हणजेच 8,646 रुपये हे आपल्याला शासनातर्फे आपल्या पगारात ॲड केले जातात आणि ते मायनसही केले जातात, कारण की आपल्या पगारात शासन ते ॲड करतं, ते पगाराच्या टोटलमध्ये ॲड होतं आणि त्यानंतर तिथून ते मायनसही होतात. म्हणजे असे एकूण 8,646 आणि 6,176 असे एकूण आपल्याला NPS खात्यात 14,822 रुपये जमा केले जातात. हे पर मंथचं कॅल्क्युलेशन असतं, जे की पदवीधर शिक्षकाच्या पगारातून 14,822 इतकी रक्कम NPS मध्ये जमा केली जाते. आता NPSच्या रकमेचं पुढे काय होतं यावर आपण एक सिरीज सुरू केली आहे. तर NPSच्या वर पण आपण माहिती देणारा एक व्हिडिओ बनवूया. तर एकंदरीत इन हँड रक्कम जर आपण बघितली, हे सर्व कपात करून आपल्याला इन हँड सॅलरी जी मिळते ते मिळते 60,594 रुपये. इतका शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर पदवीधर शिक्षकाचा हा पहिला पगार असतो. हा 7th पे कमिशन प्रमाणे आपल्याला आहे. लवकरच 2029च्या आसपास किंवा त्याआधीच आपल्याला 8वा वेतन आयोग पण लागणार आहे. त्यावर आधारित आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर देणारच आहोत. तर हा 60,594 हा पदवीधर शिक्षकाचा पगार आपल्याला 9वी 10वीवर तसेच 6 ते 8 वर पण बऱ्याचशा आस्थापनांमध्ये S14 ही वेतन श्रेणी मिळते. तर तिथेही आपल्याला 60,594 हा इन हँड सॅलरी सर्व कपात करून हा पगार पदवीधर शिक्षकास मिळत. माझ्या मते तुम्हाला पदवीधर शिक्षकाचा पगाराचा पूर्ण अंदाज आलेलाच आहे. पूर्ण माहिती आपण या करून दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि पगार समजला असेल तर कमेंट नक्की करा. काही अडचण असतील आपल्या तर काही समस्या असतील तर कमेंटमध्ये आपल्या नोंदवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.